ऑब्वियस आहे ना हे दिशा. अगं घर सोडून जाताय तुम्ही, त्यांनी रिॲक्ट पण नाही का करायचं? श्रुत्या, त्यांच्या रिॲक्ट करण्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाहीये, पण त्यांच्या बोलण्याने जर का गंधारवर उलट परिणाम झाला तर? मी खूप प्रयत्न केलेत यार गंधारला कन्व्हिन्स करण्यासाठी, आणि आता त्यांच्या बोलण्यामुळे जर का गंधारनी घर घेण्याचा विचारच डोक्यातून काढून टाकला तर मी काय करू? अगं मग चांगलंच आहे ना ते. काय? हे बघ दिशा, मला सुद्धा तुझा हा डिसिजन पटलेला नाहीये. काय गरज आहे वेगळं राहण्याची? तू आपण सगळे इथे एकत्र आहोत, छान होत ना. श्रुत्या, तू हे का डिस्कस करतेस पुन्हा? कारण तू जे काही वागतेस ना ते मला अजिबात पटत नाहीये. नको ना, पण नको बोलूया या विषयावर. आपण खूपदा बोललोय की नाही, आता परत नको. दिशा, श्रुत्या, तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस की नाही? मी तुझ्याशी सगळं शेअर केलं यार, मी तुला सगळं सांगते. आय ट्रस्ट यू. प्लीज प्लीज हे कुणालाही सांगू नको. हे सगळं असं कधीपर्यंत? सांगू ना मी, पण डाऊन पेमेंट झाल्यावर मग सगळ्यांना सगळं सांगू. आत्ता नाही. आम्ही सांगेपर्यंत हे घरात कुणालाच कळू नको देऊस प्लीज. नाही नाही, असं नाही. तू प्रॉमिस कर मला की तू हे कुणालाच कळू नाही देणार. दिशा, मला जर कोणी याबद्दल विचारलं तर मी खोटं बोलणार नाही. अरे पण प्लीज दिशा. बरं ठीक आहे, तू खोटं नको बोलूस, पण तू स्वतःहून कुणाला सांगू पण नकोस. बघ ना, खोटं बोलणं वेगळं आहे आणि कुणालाच काहीच न सांगणं वेगळं आहे. श्रुत्या, प्लीज हे कुणालाच सांगू नकोस, कार्तिकला सुद्धा नाही. हा, ऐक ना प्लीज यार. श्रुती, या घरात तुझ्याशिवाय मला कोणीच नाहीये ग. मी तुला सांगू शकते प्लीज. काही हवंय का तुला? नाही, मी ते दूध घ्यायला आले होते. अगं मग मी देते ना गरम करून तुला. नाही नको, गरम नकोय मला, मी घेते काकू. नाही म्हणजे माझ्याशी बोलायचं नसेल तर इट्स ओके. नाही तसं काही नाहीये. श्रुती, मला जरा महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. काकू, मी दूध पिऊन येते, मग बोलूया, चालेल ना? इथेच पहिलीच तरी चालेल. श्रुती, मला माहितीये काय? गंधार आणि ही मुलगी माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत. पण ते का आणि काय लपवत आहेत हे मला माहिती नाहीये, आणि माझी खात्री आहे की तुला ते माहिती. श्रुती, ते माझ्यापासून काय लपवत आहेत? श्रुती, मी तुला काहीतरी विचारतीये. काकू, मला माहिती नाहीये, खरंच माहिती नाहीये. का श्रुती, निदान तू तरी माझ्याशी. आसावरी फोन आहे तुझा. आय एम रिअली सॉरी काकू, पण मला आता तुम्हाला काहीच सांगता येणार नाही. श्रुती, कार्तिक, बस इथे. तुला काय झालं? अशीच राहा शांत. मलाही असंच राहू दे थोडा वेळ. डोकं खूप जड झालं विचार करून. जरा शांत होऊ दे. हे टफ आहे यार. अकादमीचं काम सोपं नाहीये. इतकी वर्ष हे स्वप्न बघत होतो, पण असं कधीच वाटलं नव्हतं की ते खरं करणं इतकं कठीण असेल. खूप उत्साहाने काम सुरू केलं, आणि आता जसं एक एक स्टेप पुढे जातोय ना, तसं जाणवतंय की हे सोपं नाहीये. हे खूप कठीण आहे, खूप मोठं आहे. इट्स ह्यूज. सगळंच नवीन आहे. रोज नवीन चॅलेंजेस येत आहेत.
त्यासाठी रोज स्वतःला बदलावं लागतंय. इट्स डिफिकल्ट, बट आय हॅव नो ऑप्शन. आणि बरं आहे आय हॅव नो ऑप्शन, कारण मला माहित आहे जेव्हा अकादमी सुरू होईल ना तेव्हा हा स्ट्रगल अजिबात आठवणार नाही. आता उद्यापासून अजून एक महत्वाचं काम सुरू करायचं, करिक्युलम डिझाईन. त्यासाठी खूप रिसर्च करायचा आहे, त्याच्या नोट्स काढायच्या आहेत, अभ्यास करायचा आहे. मग एक स्केलेटन, रफ डिझाईन, त्याबरोबर रियाज, मैफिली. पण होईल, अकादमीचं काम थांबू देणार नाही. आणि मी तर इंटरनॅशनल लेवलच्या म्युझिक स्कूलचा करिक्युलम सुद्धा स्टडी करतो. आणि श्रुती, काय झालं? काय नाही. तू काय म्हणत होता असं इंटरनॅशनल लेवलच्या म्युझिक स्कूलचा करिक्युलम स्टडी करणार आहेस? हे तू फक्त ऐकू गेलेलंच बोलते, सगळं लक्ष कशातच नाहीये तुझं. नाही, आहे ना माझं लक्ष. काय झालंय श्रुती? काही नाही. मग मी एवढं बोलतोय त्यावर तू काहीच रिॲक्ट का नाही केलंस? कार्तिक, मला एक काम आठवलंय, मी आलेच. कुठे चाललीयस? आईंचं एक काम आहे, मी येतेच. श्रुती, ह्या स्क्रीनच्या लाईटकडे जरा नीट बघ. त्याच्याने तुला काही त्रास होतोय का? काय झालंय तुला? हे तुझ्या डोळ्यांना काही त्रास होतोय का मला सांग. डोळे दिपतायत वगैरे? अरे का दिपतील डोळे, एवढासा तो प्रकाश. मग आता हीच गोष्ट ना जाऊन ते दिशाला सांग ना प्लीज. त्या लॅपटॉपच्या एवढ्याशा लाईटने मॅडमची झोप डिस्टर्ब होते. मला म्हणाली बाहेर जाऊन काम कर. अरे मग ठीक आहे, आणि बरं झालं बाहेर आलास. मी तेवढ्यासाठीच इथे येऊन काम करत बसलो. म्हणजे तुला पण श्रुतीने हकललं की काय? अरे हाकलेल का? मी चालू त्याची झोप डिस्टर्ब होऊ नये म्हणून. स्वतःहून त्याने कटकट नाही केली? अजिबात नाही. उलट ती म्हणत होती तिथेच बसून काम कर, पण मला वाटलं उगाच तिला त्रास नको म्हणून मी चालू. एक मिनिट, ती असं म्हणाली की इथेच बसून काम कर? या दोघी बेस्ट फ्रेंड्स असून एवढ्या वेगळ्या कशा काय? गंधार, अरे काही गोष्टी आपण अँटिसिपेट करायच्या असतात. म्हणजे आधीच ओळखायच्या असतात. ते कळतंय रे मला, पण अँटिसिपेट करू म्हणजे काय करू ते विचारतोय. म्हणजे जसं आता मी केलं. मला काम करायचं होतं, तिची झोपायची वेळ झाली होती, सो तिला त्रास होऊ शकतो हे मी आधीच ओळखलं आणि बाहेर आलो. नाही पण ती म्हणाली ना की इथेच थांबून काम कर म्हणून. असं ही कधीच म्हणणार नाही. गंधार, अरे नाही म्हणणार कदाचित, पण वाद तर झाला नसता. कसं आहे ना, दोघांनी समजून घ्यायचं असतं. जाऊ दे ना, आता आलायच नाही इथे, बस इथे काम कर. तसंही 10व्या मिनिटाला जांभया द्यायला सुरुवात करशील. हो, आणि मग कॉफी करून द्यायला तू आहेसच की. बरं, श्रुत्या, प्लीज हे कुणालाच सांगू नकोस. कार्तिकला सुद्धा नाही. गंधार आणि ही मुलगी माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत, पण ते का आणि काय लपवत आहेत हे मला माहिती नाहीये. आणि माझी खात्री आहे की तुला ते माहिती. श्रुती, अगं लक्ष कुठे तुझं? ती अंडी आता दगड झाली बघ. सॉरी, मी बंद करायची विसरले. अगं सॉरी कशाला म्हणतीयस? आपण विचारात असलो ना की असं होतं. कसला विचार करतेस? नाही, काही नाही. श्रुती, उगाच काही झालं नाही असं म्हणू नकोस. तुझं कशातही लक्ष नाहीये. जेवणात सुद्धा रात्री लक्ष नव्हतं. काय झालंय? नाही, काल ते थोडं. थकली होतीस? नाही. कार्तिकशी भांडण झालंय का? अगं मग असावरी काही बोललीये का? श्रुती, काय झालंय ते मोकळेपणाने सांग मला. तुला सुद्धा बरं वाटेल जर. अगं काहीच नाही तर मग अशी का दिसतीयस? तब्येत बरी नाहीये का तुझी? हे बघ, जे काही असेल ना ते मोकळेपणाने सांग बाई, तुलाच बरं वाटेल.
तुझ्या चेहऱ्यावरनं दिसतंय की तू रात्रभर झोपलेली नाहीयेस. काय झालंय? काय झालंय ते मला खरंच सांगणार नाहीयेस का? आई, माझ्याकडून चूक झाली. काय चूक झाली? काल ट्रेनिंगच्या वेळी खूप चुका झाल्या. अगं मग त्यात काय एवढं? नाही आई, डिस्ट्रिक्टची मॅच काही दिवसांवर आली आता आणि त्या सगळ्या चुका झाल्यामुळे सर ओरडले मला बरेच. हे वेडाबाई, अगं 2 दिवसात सगळं कव्हर करशील, मला खात्री आहे तुझ्याबद्दल. एक काम करू का, मी बोलू का सरांशी? नाही नको, मी करेन मॅनेज आई. मीच आता नीट कॉन्सन्ट्रेट करायला हवं, भरपूर प्रॅक्टिस करायला हवी आहे. बापरे आई, मला क्लबला जायला उशीर झाला, मी निघते. अगं मी आणली आता. मला असं वाटतं आपण काकांची बोलून एकदा सीएला पण भेटून घेऊ. एनिवेज तू काळजी नको करू, मी ते करतो हँडल. तू तुझ्या कामाचं बघ, कुठपर्यंत आलाय? कशाचं? कशाचं काय? अकादमीच्या सिलेबसचं, करिक्युलमचं. नाही, अजून सुरू नाही केलं. अरे पण म्हणजे तू काहीच विचार केला नाहीस का? नाही म्हणजे तसं नाही. इनफॅक्ट मी काल तेच काम करत बसलो होतो बराच वेळ. पण ते असं एका स्ट्रोक मध्ये होणार नाही, वेळ लागेल. किती? अरे आता किती वेळ लागेल हे मी नाही सांगू शकत तुला. एकतर ते काम एकट्याने करण्याचं नाही. आपण कोणाची मदत घेऊया का? एक व्यक्ती आहे. कोण? तू पंडितजींचा सल्ला घेणार होता, त्यांचेच मित्र आणि त्यांचे इतकेच सिनियर आहेत, ते मदत करू शकतील. अरे कोण? पुरुषोत्तम कुलकर्णी. पुरुषोत्तमजी? येस. आणि ते आनंदाने आपल्याला मदत करतील सुद्धा. करतीलच, नक्कीच करतील. बेस्ट. मी लावतो त्यांना फोन लगेच. काय म्हणणे त्यांना विचारून घेतो. काय झालं? नाही आता नको. अरे बोलून घेऊया ना लगेच. अरे नाही, थोडा विचार करूया, मग निर्णय घेऊया. Come on, punch hard. Harder. Good. श्रुती, सॉरी सर, मी करते. अगं मी काय म्हटलंय का? एका शब्दाने तरी तुला रागवलंय का? मग रागवा ना सर. तू सांगशील तेव्हा मी का रागवायचं? कारण सर मी चुका करतेय. मग चुका सुधार, वेळ घे तुझा. सर तुम्ही असं का करताय, असं का वागताय? मी वाईट खेळतेय, चुका करतेय. काल सुद्धा मी तेच करत होते आणि म्हणूनच ते गजेंद्र सर मला ओरडत होते. पण तुम्ही नाही मला ओरडला, तुम्ही उलट मला सांभाळून घेतलं. का? कारण तुला रागवणं गरजेचं वाटलं नाही मला. सर मला गरज आहे. सर तुम्ही मला रागवायला हवं. आता तू मला शिकवणार का मी काय करायला पाहिजे आणि काय करायला नको? श्रुती, आय नो माय जॉब व्हेरी वेल, यू नो दॅट. मला तसं नव्हतं म्हणायचं सर. कम ऑन, कॉन्सन्ट्रेट ऑन युअर प्रॅक्टिस. सर एक रिक्वेस्ट होती. बोल. सर गेले काही दिवस मी आधीसारखा परफॉर्मन्स नाही देऊ शकत आहे. चुका करतेय, वाईट खेळतेय, पण आय एम ट्राईंग माय बेस्ट टू इम्प्रूव्ह. आणि तुम्ही मला रागवत नाही आहात, त्यामुळे मला ना तो पुश सुद्धा मिळत नाहीये. पण माझं काही म्हणणं नाही आहे त्याच्याबद्दल. पण सर हे सगळं जाऊन तुम्ही कार्तिकला सांगू नका. म्हणजे सर इथे मला रागवायचं नाही आणि तिकडे जाऊन कार्तिककडे कंप्लेंट करायची असं व्हायला नको. कारण सर तो सध्या खूप बिझी आहे आणि त्याला ऑलरेडी खूप टेन्शन्स आहेत. त्याच्यात जर का त्याला हे सगळं कळलं तर उगाच आमच्यात वाद होतील, त्याचं काम तिकडे नीट होणार नाही आणि माझं इथे ट्रेनिंगमध्ये लक्ष लागणार नाही. थोडक्यात सगळंच बिनसेल. म्हणून म्हणते सर
प्लीज. हाय पवन. ए हाय रा. काय आज अभ्यास नाही तो असतोच. आणि एक्झाम्स कधी संपतात? नेक्स्ट वीक. नेक्स्ट वीक. आय गेस देन आय हॅव समथिंग फॉर यू. हिमालयन ट्रेक. येस, सोलो ट्रिप. तुला आवड आहे का ट्रेकची? माहित नाही. माहित नाही? माहित नाही माहित नाही म्हणजे काय? म्हणजे जी गोष्ट कधी ट्रायच केली नाही ती आवडते की नाही हे कसं सांगू. म्हणजे तू कधीच ट्रेकला गेली नाहीयेस? नाही, आईने कधी जाऊच दिलं नाही. रादर आई मला एकटीला कुठेच जाऊ देत नाही. तू काय लहान आहेस का आता? तिला तरी तसंच वाटतं. You know what, या ट्रेक मध्ये ना लहान मोठं असं काही संबंधच नसतो. हे तू माझ्या आईला सांग ना. मी नाही सांगू शकत बाबा. आई बाबांचं काही सांगता येत नाही. त्यांना वाटतं तेव्हा त्यांची मुलं लहान असतात आणि त्यांना वाटतं तेव्हा त्यांची मुलं मोठी असतात. So, एक्झॅक्टली हेच म्हणते मी पण. हेच. पण त्यांचं सगळंच ऐकलं पाहिजे असं नाहीये. म्हणजे तुला असं म्हणायचंय का की मी आईचं ऐकायचं नाही? नाही ऐकायचं नाही असं नाही, ऐकायचं, पण आपण जास्तीत जास्त इंडिपेंडेंट कसे होऊ हे पण बघायचं. इरा, आता तू मोठी आहेस, मच्युअर्ड आहेस, तू तुझे डिसिजन्स घेतले पाहिजे. आणि जर कोणी कधी क्रॉस केला आपल्याला तर त्यासाठी आपल्याकडे करेक्ट उत्तर असायला हवी. इरा, माझ्या मते आता तुझ्या गोष्टी तू ठरवल्या पाहिजे. पण मी असं कधीच केलं नाही एकटीने. मग आता कर. इनफॅक्ट करायला हवं. तू मोठी आहेस, मच्युअर्ड आहेस. म्हणजे मी माझं ठरवू शकते. ठरवू शकते नाही, ठरवलंच पाहिजे. यू स्मार्ट, यू कॉन्फिडेंट, अजून काय पाहिजे? आता टॅप. हा बोल रे. बोलू ना, म्हणजे वेळ आहे ना? हो आहे ना, बोल. अगं ते मी सिलेबसचं काम करत बसलो होतो तर पवनने असं सजेस्ट केलंय की पुरुषोत्तमजींना अप्रोच व्हावं ते इनपुटसाठी. कोण पुरुषोत्तमजी? अगं असं काय करतेस? पुरुषोत्तम कुलकर्णी, पंडितजींचे खास मित्र. ओ अच्छा अच्छा, ते वरळीला राहतात तेच ना? हो हो तेच. सो पवन असं म्हणत होता की अकादमीसाठी त्यांचा गायडन्स घेऊया, म्हणजे करिक्युलम डिझायनिंगसाठी वगैरे. मग अगं मी त्याला हो नाही म्हटलं. का? श्रुती, अगं त्यांच्याकडे गेल्यानंतर काम नंतर होईल, पण सगळ्यात आधी ते पंडितजींचा विषय काढतील आणि मला हेच म्हणतील की तू माझ्याकडे येण्यापेक्षा त्यांच्याकडे का नाही केलास. मग काय सांगू, म्हणजे पंडितजींची मदत घेता येणार नाहीये म्हणून त्यांच्या मित्राची मदत घेतोय. मला पटत नाहीये काय. ठीक आहे, मग तू घरी ये, बोलू आपण. कार्तिक, मी आत्याकडे जाऊन येणार आहे. हो का? ठीक आहे, पण तिथे गेल्यानंतर तुझा विषय बाबांसमोर काढणार नाही. डोंट वरी. तेवढं कळतं यार मला. अगं हो ठीक आहे, सॉरी. बाय. हे सांगू नको, ते सांगू नको. सगळ्यांची सिक्रेट्स मी जपून ठेवायची. याचा विषय त्याच्या समोर काढायचा नाही, त्याचा विषय याच्या समोर काढायचा नाही. नुसतं लपवत राहायचं सगळं. शे यार, पेडप. हे घे पाणी. काय ग अचानक आलीस? कळवलं नाहीस आधी? का? आधी कळवलं नाही तर मी इथे यायचं नाही का? अगं चिडायला काय झालं? हा, चिडचिड झाली म्हणजे भूक लागलेली दिसते. थांब, मी पटकन काहीतरी खायला आणते. आत्या, आय एम सॉरी. नेहमीच आहे तुझं. भूक लागली ना की वसवस करत अंगावर येतेस. सवय झाली आहे मला तुझी. थांब, उपमा आणते. हा नाही, नकोय मला उपमा.
मग पोहे करू की दलिया करू? आत्या काही नको, तू एक काम कर, तू इथे आता माझ्याजवळ बस बर. काय झालं? बस ना. अगं अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.